छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या खलिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घाला. हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. खलिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन आणि विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे उदयपूर फाईल्स, कन्हैयालाल टेलर मर्डर या चित्रपटांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी करण्यात आली. त्याचप्रमाणे खलिद का शिवाजी या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आलं. आणि या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सचिन पवार, कृष्णा यादव, प्रताप बाणकर, अमित चव्हाण, सचिन सूर्यवंशी, केतन शिंदे, धर्मप्रेमी सर्वश्री अमित कवठेकर, नितीन राक्षे, भरत भानुशाली, सुखदेव कोळेकर, हिंदू जनजागृती समितीचे श्री संतोष देसाई, श्री अभिजित कोडक, श्री शुभम हौसमठ उपस्थित होते. आज खलिद का शिवाजी या नावाचा चित्रपट येतोय, किंबहुना तो आलेला आहे आणि त्या चित्रपटामध्ये असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते, 11 अंगरक्षक हे मुसलमान होते. छत्रपतींच्या काळामध्ये कुठलीही जातीय जनगणना नसताना सुद्धा अशा पद्धतीचा जावई शोध कुठून आला हे तपासणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी धर्मनिरपेक्ष करणे, त्या सेक्युलरवादी बनवणे अशा पद्धतीचं हे कार्य चालू आहे. एकीकडे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या भावांना ज्यावेळी पत्र लिहिलं त्याच्यामध्ये लिहिलंय की तुर्क असेल तर विजय कसा होणार, म्हणजे तुर्क म्हणजे सैन्यामध्ये मुसलमान असतील तर विजय कसा होणार असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर उदयपूर नावाची जी फाईल्स आहे, उदयपूर फाईल्स, तर त्यामध्ये सत्य घटनेवर आधारित तो चित्रपट असताना सुद्धा त्याच्यावरती बंदी आलेली आहे. आणि हा तर चित्रपट तर संपूर्ण असत्य आहे, तरी याच्यावर बंदी काय येत नाही, ह्याला मान्यता कशी मिळते, तर यासाठीचं आम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या धार्मिक भावना ह्या माध्यमातून दुखावल्या जात आहेत, सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. पद्मावती असेल किंवा जोधा अकबर हा जो चित्रपट आला त्या चित्रपटामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्य किंवा चुकीचं अशी माहिती दिली जात होतं. तर आमच्या भावना दुखवू नये यासाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. याची सत्यता काय ती तपासावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर या चित्रपटावरती तातडीनं बंदी घालावं, याला मान्यता देऊ नये अशी समस्त हिंदूंच्या मार्फत आम्ही ही प्रशासनाला मागणी करतो. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.